आई आई जेव्हा फाशी दिली जाईल ना तेव्हा तू रडू नकोस बरे. लोक म्हणतील भगतसिंगची आई होती कारण लोक म्हणतील भगतसिंगची आई. बरं काय किती मुलांनी आपल्या वडिलांच्या डोळ्यातली अश्रू दिसतात. यावर फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती फोटो अपलोड केला आणि त्याला कमेंटवर लाईक मिळाली नाही तर मात्र आमच्या डोळ्यातून टचकन पाणी आलंय. शिवाय राहणार नाही. हे जर चित्र बदलायचं असेल तर राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग यांच्या चरित्रातील बलिदान आणि देशभक्ती हेतून आपल्याला घ्यायला लागेल. शिक्षण हा सर्वसाधारणचा पाया आहे. शिक्षण हा सर्वसाधारणचा पाया आहे. ओळखून आपल्या संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत जेव्हा बालवाडीच्या सेवेला प्रवेश होईल फार मोठी शोकांतिका. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रातील शैक्षणिक आणि क्रांतिचारीच्या महाराष्ट्राला गरज आहे. तसंच ज्यांनी स्त्रीला गुलामीतून मुक्त केला आणि महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. ज्यांनी स्त्रीला गुलामीतून मुक्त केला आणि मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली असे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये आज किती शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेतला. विशाल वैचारिकतेचं दर्शन घडवायचं असेल, अहंकार नष्ट व्हायचा असेल, ज्ञान यश व्हायचं असेल तर संपूर्ण जगाला भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचं दर्शन घडवले आहे. विवेकानंदांना आपल्याला समजून घ्यायला खेड्यापाड्यातील वडील वस्तीमध्ये जनतेच्या शेवटच्या पिढीला जोपर्यंत शिक्षणाचा प्रवाह करणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असं म्हणत आयुष्यभर राहणारे कर्मवीर भाऊरावांना आयुष्यभर अण्णांची राहतात. तसेच ज्या महानायकामुळे आपल्या काळाचे पाणी पित आले, ज्या महानायकामुळे अस्पृश्यतेचं घर सुटलं, ज्या महानायकामुळे माणूस माणसाचा नाश वाटला, ज्या महानायकामुळे आपल्या भारताला लिखित संविधान भेटलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विविध विद्यापीठांवरील 32 पदव्या घेतल्या. भारतरत्न होतात. भारताची राज्यघटना. अशा थोर राष्ट्रपुरुषांना मी वंदन करते आणि जाता एवढेच बोलते. आंबेडकर, शाहू फुले यांच्या स्वप्नातील आणि यशवंतराव चव्हाणांच्या जर दृष्टीतील महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्यांच्या चरित्रातील विचाररूपे अस्तराचे 2 थेंब आपल्या उंजळीत पडव आणि पूर्ण आयुष्य सुगंधी एवढे शब्द व्यक्त करते आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देते. तसेच मान्यवरांनी मला इथे येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. जय हिंद.